माहिती त्याबद्दल त्या विषयावर बोलणार नाही. पण मी मानदेशची साहित्य परंपरा आणि संत परंपरा, कारण मानदेशाला दोन गोष्टी आहेत. मानगंगेच्या काठावर संत परंपरा आणि साहित्य परंपरा आहे आणि कृष्णेच्या काठाला पुरोगामी विचारांची आणि क्रांतिकारकांची परंपरा आहे. हा संगम या ठिकाणी आज होतोय. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळी इथले क्रांतिकारक आमच्याकडे येत होते, भूमिगत म्हणून येत होते, क्रांतिसिंह नाना पाटील किंवा अनेक लोक होते, नागनाथांना नायकवडी होते, जिडी बापू लाट साहेब होते, हे आटपाडी तालुक्यामध्ये भूमिगत म्हणून राहिले. गोमेवाडीमध्ये माझ्या गावामध्ये राहिले, आटपाडीमध्ये राहिले, मारगुळ्यामध्ये राहिले आणि कळत न कळत या क्रांतीच्या पर्वामध्ये आम्ही सगळे ओढलो गेलो. होते मानदेशाचं तितकंच योगदान आहे जितकं कृष्णा काठाचं आहे तितकंच मान काठाचं आहे. मानदेशाला एक स्वतंत्र अशी साहित्य परंपरा आहे जी श्रीधर स्वामींच्या पासून चालू होती. नागऱ्याच्या श्रीधर स्वामींनी हरिविजय पांडव प्रताप सारखे ग्रंथ लिहिले आणि सर्वसामान्यांचं, सामान्यातल्या सामान्य माणसाचं दुःख या संत परंपरेतून आलेलं आहे. मानगंगेच्या काठावरचे ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज आहे, सीताराम खंडीकर महाराज आहे. ही संत परंपरा मानदेशाला जशी लाभली तशी साहित्य परंपरा पण आहे आणि या संत परंपरेतून साहित्य परंपरा पुढे आलेली आहे. या संतांचं साहित्य पुढच्या साहित्यिकांची दरवळ ठरली, पुढच्या साहित्यिकांचा लिखाणाचा प्रवाह आहे. माडगुळकर गदिमा ज्या वेळेला साहित्य परंपरेत आले त्यावेळेला ते खरं तर त्यांची साहित्य परंपरा कुंडलमधून सुरू झाली, औंधमधून सुरू झाली. माडगुळकरांच्या सारखा द्रष्टा लेखक, द्रष्टा कवी, अत्यंत प्रतिभासंपन्न कवी गदिमांच्या सारखा, ज्याचं बालपण इकडच्या कृष्णा काठाच्या परिसरात गेलं, माडगुळ्याच्या औंधच्या परिसरात गेलं, ती परंपरा माडगुळकरांनी किंवा तो जो धागा माडगुळकरांनी त्यांच्या साहित्यामध्ये आणला तो त्यांचा शेवटपर्यंत होता. कदाचित गदिमांना त्यामुळे औंधकर म्हणत होते. औंधची परंपरा त्यांच्या साहित्यात आली, राजाची परंपरा आली औंधच्या राजाची. हे सगळं साहित्यिक भूमिका जी आहे ही मांडत असताना गदिमांच्या, व्यंकटेश तात्यांच्या, खरं तर आमच्या आटपाडी तालुक्याला 4 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिले आणि भवानराव पंतप्रतिनिधी हे 5वे, ज्यांना आम्ही आटपाडीचं मानत होतो. आटपाडीवर त्यांचं विशेष लक्ष असल्यामुळं भवानराव पंतप्रतिनिधी राजे जे होते संस्थांचे आमच्या आटपाडीचे होते. असे 5 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमच्या आटपाडी तालुक्याला दिले. त्यामध्ये व्यंकटेश तात्या आहेत, शंकरराव खरात आहेत, नासरी नामदार आहेत आणि गदी माडगुळकर आणि भवानराव पंतप्रतिनिधी. यांच्या पुढे ही परंपरा चालू राहिलेली. यांच्याही पुढे करगणीमध्ये वैदिक लावण्यात येणारे बाबाखान दरवेशी म्हणून ज्यांनी हजारो वैदिक दिली, म्हणजे त्यांची बाळाच्या बाळ आहेत, अप्रकाशित आहे. हा म्हणजे बाबाखान दरवेशी करगणी सारख्या गावामध्ये अरुण कमळे आहेत, नंतर शांताबाई कमळे आहेत, कृष्णाजी कमळे आहेत. ही परंपरा साहित्याची मानदेशानं नुसता मानदेश विस्तार म्हणजे तिकडे सीताराम जाधव आहेत, कृष्णा इंगवले आहेत. आताच्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे समीक्षक म्हणून काम करणारे सयाजीराजे मोकाशी आहेत. ही खूप मोठी माणसं आहेत. मानदेशानं साहित्याला एक मोठी परंपरा दिलेली आहे. साहित्यामध्ये मानदेशाचं योगदान जे आहे ते थेट अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. ही परंपरा आणि ही तुमची कृष्णाकाठची परंपरा या दोन्हीचा संगम आता अलीकडच्या काळात आहे. अलीकडचे तुमचे कृष्णाकाठचे लोक अलीकडचे आम्हाला कुठेतरी या म्हणतायत, बोलावतायत, जवळ घेतायत. ही खरं तर हे एक 2 साहित्याचा, 2 संस्कृतीचा, 2 विचारांचा एकत्र येण्याचा हा मिलाप आहे. मला या ठिकाणी व्यासपीठ दिलं, मला बोलायला संधी मिळाली, मी ती भूमिका मांडतो तुमच्या पुढे की जी या परंपरेमध्ये कुठेतरी आम्ही आहोत. त्या साहित्याच्या परंपरेमध्ये तुम्ही आमचं मोजदाद करताय, अलीकडच्या पिढीची मोजदाद होते, हे सुद्धा एक मोठं लक्षण आहे. यानंतर आता अलीकडच्या काळामध्ये सीताराम जाधव एक आहे, वरपुटे नावाचं गाव आहे, तिथं सीताराम जाधव त्यांनी खूप संपादन केलं. त्यांनी ग्रंथ स्वतःच्या मोदीच्या लग्नामध्ये त्यांनी सीताराम सावंत कविता संग्रह संपादित करून त्याच्या प्रति लोकांना दिल्या. म्हणजे प्रत्येक मुलीच्या लग्नाला जो प्रत्येक माणूस येईल, जो कोण नाटक येईल, पाहुणा येईल, त्या प्रत्येकाला एक पुस्तकाची प्रत देण्याचा नवीन प्रघात त्यांनी पाडला. त्यानंतर आमच्या गोमेवाडीमध्ये जीवन सावंत नावाचे कथाकार आहेत.
जे कथाकथनही करतात, मला वाटते व्यासपीठाला पण ते येऊन गेलेले ते कथाकार आहेत. सुनील दवडे नावाचे एक कथाकार आहेत. नंतर रमेश जागीर म्हणून जे खडसोटीमध्ये आहेत ते कथाकार आहेत, कथाकथनही करतात आणि त्याचं एक स्वतंत्र असं काष्टशिल्पाचं एक दालन त्यांनी उघडलेलं आहे. खूप मोठं दालन आहे. अलीकडच्या काळात काष्टशिल्पाची जी कला लोप पावत चाललेली आहे ती त्यांनी सांभाळून जतन करून ठेवलेली आहे. त्यानंतर वाटंबरचे ज्योतिराम फडतरे आहेत, खानापूरचे आमचे संभाजी गायकवाड आहेत, मेघा पाटील आहेत ज्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले, किंवा शाहीर जयंत जाधवनी शाहिरी परंपरा मानदेशाची जिवंत ठेवली, सुभाष टोडे सर आहेत, असे खूप शिवाजी बनकर आहेत, ज्ञानेश डोंगरे आहेत. अशा लोकांची नावं नाकारता येणार नाहीत साहित्यामध्ये. ही भविष्यात ही नावं आपल्याला घ्यावी लागणार आहेत. चंदनानं बाबळीची स्तुती केली तर चंदनाचं महत्व वाढतं. चंदनानं बाबळीची स्तुती केली तर चंदनाचं महत्व वाढतं आणि बाबळीचं मोर वाढतं. हे घडणं गरजेचं आहे. हे घडणं गरजेचं आहे. मला मी असं थेट म्हणेन की ज्या वेळेला मी व्यासपीठावर बसलेले असतो त्यावेळेला तो झिजण्याचा दरवळ आला पाहिजे. व्यासपीठावरच्या लोकांचं झिजणं महत्वाचं असतं आणि त्याचबरोबर व्यासपीठाच्या समोर बसलेल्या माणसांचं मोल वाढणं महत्वाचं असतं. साहित्यामध्ये एक तर लिहिणारा असतो आणि दुसरा समाज असतो. समाजातलं साहित्य लिहिणाऱ्याच्या ह्याच्या साहित्यामध्ये आलं पाहिजे आणि साहित्यामध्ये समाज किती डोकावतो आहे याचंही साहित्यकाला भान असलं पाहिजे. किंवा आपण आपल्या सगळ्याच गोष्टी, आपण जी भूमिका मांडत असतो, आपण ज्या गोष्टी मांडत असतो, आपली जी भूमिका असते ती मला सांगा, आपण पाठीवर मारलं आपल्याला तर फार राग येत नाही, पण गालावर मारलं तर राग येतो. आपण आपल्या अवयवात सुद्धा भेद करतो. हा भेद आहे. आपल्याला पाठीवर मारल्यावर तितकाच राग आला पाहिजे जितका गालावर मारल्यावर येतो, किंवा पाठीवर थाप टाकली तर तितकं बरं वाटलं पाहिजे जितकं गालाला जर एखाद्याला हात लावला तर बरं वाटलं पाहिजे. या गोष्टी हे साहित्य असतं ना, ही इथून सुरुवात असते साहित्याची. हा भेद संपला पाहिजे. हा भेद म्हणजे मी असं म्हणेन की एका समान पातळीवर साहित्यकाचा विचार असला पाहिजे. आज आपण बघतो सगळीकडे की हे या वर्गाचं संमेलन, ते त्या जातीचं संमेलन, अमुक एका ठराविक विचाराचं संमेलन. साहित्यामध्ये विचार एकच असतो, जात एकच असते, त्याची साहित्यिक हीच जात असते. साहित्यामध्ये जाती पाती धर्म राजकारण प्रांत हे खरं तर येत्या कामाने पण अलीकडच्या काळात ते आलेले आहे. याला पुढे आम्ही नवीन येणाऱ्या पिढीनं याला कुठंतरी लगाम घातला पाहिजे अशी भूमिका माझी स्वतःची. आपल्याला एका विचारानं सगळ्यांना चाललं पाहिजे. साहित्यामध्ये जर असे प्रांत पडले, साहित्यामध्ये जर अशा वेगळ्या वेगळ्या भूमिका आल्या आणि त्यात जर एकमेकांच्या बरोबर जर वाद विवाद सुरू झाले तर याच्यामध्ये येणाऱ्या पिढ्याचं, येणाऱ्या साहित्याचं, येणाऱ्या लोकांचं, येणाऱ्या समाजाचं फार मोठं नुकसान आपण करून ठेवणार. ते जर टाळायचं असेल तर साहित्य मंडळांना जिवंत ठेवलं पाहिजे. साहित्य मंडळांना मरू देता कामा नये. आणि ही भूमिका जे साहित्य सरांच्याकडे बोट करेल की सरांच्या सारख्या माणसाने महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या खुर्चीत जे बसलेले लोक आहेत, सर असतील, अनेक असतील, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की ही जिवंत मंडळ राहिली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये साहित्याची भूमिका जिवंत राहिली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 50,000 कवी चांगल्या कविता लिहितात, पण अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये निमंत्रितांमध्ये 50 लोक होते. 50 लोक कुठं आणि 50,000 लोक कुठं. मी आक्षेप नाही घेत, इतक्या सगळ्यांना संधी देणे शक्यच नाही हे मलाही माहिती आहे, परंतु ह्या राहिलेल्या लोकांच्यासाठी ग्रामीण भागामध्ये ही साहित्य चळवळ जिवंत ठेवणं, ती निकोप करणं, ती वाढवणं ही तुमची आमची सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी या गोष्टीसाठी काम केलं पाहिजे. आपण साहित्य मंडळावर, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळावर याच्यासाठी दबाव आणला पाहिजे की जिथे पारायण होतं तिथं संमेलन झालं पाहिजे. हे आपण इथं दीप प्रज्वलन करतो, पारायणात नंदादीप लावला जातो. ते दीप प्रज्वलन म्हणजे आपल्याला ह्या वैचारिक अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट असते. तीच वाट
पारायणामध्ये असते, एका बाजूला आध्यात्मिक विवेचन असते, एका बाजूला आध्यात्मिक उंची वाढवायचं काम असतं, तर या साहित्य मंडळातून वैचारिक उंची वाढवायचं काम चाललेलं असतं. आपल्याला अज्ञानातून अंधारातून एका विशिष्ट ज्ञानाकडे विज्ञानाकडे जायचं. तो काळ आहे की आपल्याला बोट धरावं लागणार आहे ज्ञानाचं. आपली मनातली किलमिश काढून टाकावी लागणार आहे. ही किलमिश घेण्याचा, किलमिश ठेवून जगण्याचा काळ संपलेला आहे मित्रांनो. येणाऱ्या पिढी पुढे जर आपल्याला काहीतरी उज्ज्वल ठेवायचं असेल, चांगली भूमिका ठेवायची असेल, तर मला माझ्यामध्ये पहिल्यांदा बदल केला पाहिजे. माझ्यापासून मला सुरुवात केली पाहिजे. हे प्रत्येकानं स्वतःशी ठाम ठरवलं पाहिजे. वडा लिंबाला सावली राहे पोसुनिया साप, वडा लिंबाला सावली राहे पोसुनिया साप, गच्च काट्याची बाभळ पाखरांची माय बघतो. आपण त्या बाभळीचे काटे पण बघतो, पण बाभळीच्या झाडालाच चिमणी स्वतःच कोट बांधते, कारण त्या काट्यांमुळे तिच्या पिल्लाचं रक्षण होणार असतं. ते महत्वाचं आहे. या बारीक सारीक गोष्टी साहित्यामध्ये आपण साहित्यकारांनी बघितल्या पाहिजे. किंवा काही साहित्यामध्ये आपण आता सगळे बऱ्यापैकी सगळे साहित्यिक कवी जमलेले आहेत. साहित्यामध्ये ग्रामीण भागातल्या प्रतिमा आल्या पाहिजे. ग्रामीण भाग साहित्यामध्ये डोकावला पाहिजे. किंवा एक साधं मी एक शेर तुम्हाला गझलचा ऐकवतो. डोळ्यावर घातला तयाच्या हिरवा चष्मा जेव्हा, डोळ्यावर घातला तयाच्या हिरवा चष्मा जेव्हा, तेव्हापासून बैल खुशीने सरबळ चढत आहे. म्हणजे आपण ही व्यवस्था कशी आहे बघा. तुम्ही आणि काय करतो, आपल्या डोळ्यावर नेमका कसला चष्मा, आपल्या डोळे आपण काय बघतोय, आपली पारदर्शकता काय आहे, आपल्या डोळ्यांना जे दिसायला हवं ते दिसतंय का आपण वेगळ्या काचा लावून वेगळं काही बघतोय, याची जाण साहित्य संमेलनातून होत असते. किंवा अजून एक शेर मी तुम्हाला ऐकून की ब्रह्मचर्य आपुले नेहमी, ब्रह्मचर्य आपुले जगाला कायम दावायचा, त्या साधूच्या दोरीवरती साडी फडकत आहे. वास्तविकता काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, आपल्याला जे दिसतंय ते सत्य आहे का. मारा हातोडा डोक्यात आणा ताळ्यावर मेंदू आणि मारून या टाका माझ्या मनातला भंडू. ही भूमिका घेणं गरजेचं आहे साहित्य मंडळाने. आज बलवडीसारख्या ठिकाणी दीपक पवार सारखा एक अत्यंत उमदा करून एक वेगळ्या विचाराने वाटचाल करतोय. गेली 29 वर्ष साहित्य संमेलन चालवणं, टिकवणं, वाढवणं, चांगली माणसं आणणं, वैचारिक माणसं आणणं, पुरोगामी माणसं आणणं, त्याचा विचार रुजवणं आणि या गावाची माती वैचारिक सुपीक करणं ही सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. हे काम सोपं नाही. तुम्ही जे काम करताय ते अत्यंत वैभवशाली काम आहे. कदाचित तुम्हाला त्रास होत असेल, कदाचित तुम्हाला पैसे कमी पडत असतील, कदाचित तुम्हाला मनुष्यबळ कमी पडत असेल, पण हे जे तुम्ही आज पेरताय ना ते कधी ना कधी उगवल्याशिवाय राहणार नाही. तेच काम रघुराज मेटकरी सर करतात गेल्या 40 वर्षापासून. तेच काम औदुंबरमध्ये होते गेल्या 50-55 वर्षापासून. मग माझ्या मोमेवाडीत का साहित्य संमेलन होत नाही याची मला खंत वाटते. माझ्या आठवडीत का साहित्य संमेलन होत नाही याची मला खंत वाटते. का होत, का वैचारिक माणसं पुढे येत नाही, यायला नको आहे का. जे येतात त्याची पाठराखण करायला पाहिजे का नाही. मी आता जे बोलतोय ते यांच्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. ही पाठराखण करणारी माणसं असतात ना, यांनी पाठराखण केली पाहिजे या गोष्टी. कुणालाही मोठा पाठीमागा आधार असल्याशिवाय एखादं काम होत नाही, एखादी व्यवस्था होत नाही. एखाद्या मंत्र्याचं काम घराच्या दारापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांची यंत्रणा मोठी लागते. तसा एखादा विचार एखाद्याच्या घरापर्यंत पोहोचायचा असेल, एखाद्याच्या उमऱ्यापर्यंत पोहोचायचा असेल तर वैचारिक लोकांची एक मोठी टीम लागते, एक संघटना लागते. आणि ती वैचारिक संघटना निर्माण करण्याचं काम हे साहित्य मंडळ करत असतात. किंवा केलं पाहिजे आणि ही भूमिका रुजवली पाहिजे. मी काही मुद्दाम काही कवितेचे गझलचे शेर मर्यादित तुम्हाला का मी जास्त वेळ घेणार नाही. बरं तुकया ज्ञाना जमी नामया अवघा मेळा झिजला, तुझ्या कपाळी झिजलेल्यांचे गंधर्वले पण आहे. ते जे कपाळावरचं गंध आहे ना, हे काही नुसतं खोडानं चंदनाच्या खोडानं उजळलेलं नाहीये.
त्याच्यासाठी हा संत मेळा झिजलेला आहे. आणि संत मेळा जो झिजला तो समाजाच्या उन्नतीसाठी झिजलेला आहे, समाजाच्या उत्कर्षासाठी झिजलेला आहे, समाज एका वैचारिक पातळीवर यावा म्हणून झिजलेला आहे. समाजातला दोष जावा, अंधश्रद्धा जावी, समाजातल्या वाईट चालीरीती बंद व्हाव्यात, रूढी बंद व्हाव्यात, प्रथम परंपरा बंद व्हाव्यात आणि समाज एका समान भूमिकेवर, एका समान रस्त्यावर आला पाहिजे. ही संतांच्या साहित्याची मूळ भूमिका आहे. आपण त्याला अध्यात्माचं स्वरूप देऊन आपण नामस्मरण त्यातनं करत बसतो आणि संतांच्या भूमिकेला आपण फाटा देतो. हा संतांच्या लिखाणाला, संतांच्या भूमिकेला फाटा देण्यापेक्षा संतांचं लिखाण, संत साहित्य वैचारिक पातळीवर आलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं पारायण अध्यात्माबरोबर त्याच्यातून एक वैचारिक पातळी निर्माण झाली पाहिजे आणि गावातील तरुणांना ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ असल्या पाहिजेत, तुकारामांचे अभंग पाठ असले पाहिजेत, जनाबाईच्या ओव्या पाठ असल्या पाहिजेत, चोखोबाचा अभंग पाठ असला पाहिजे. ही आपली धरोहर आहे, ही आपली परंपरा आहे. ज्या मातीत आपण उगवलं त्या मातीची परंपरा हे सगळं चालवणारं साहित्य पुढे आहे आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे. ग्रामीण भागातून आता मला एक कथा संग्रह माझ्याकडे आता इथं ठेवला आहे, कथा. खरं तुम्ही आता आल्यानंतर हा संग्रह माझ्या हातात पडला. मी यातल्या कथा वाचलेल्या नाही, परंतु त्याची प्रस्तावना आणि काही पानं जी वाचली त्यानंतर मी ठामपणे सांगू शकतो की ग्रामीण माणसाचं दुखणं, शेतकऱ्याचं दुखणं, व्यथित माणसाचं दुखणं, पीडित माणसाचं दुखणं याच्यामध्ये आलेलं आहे. मी हा कथासंग्रह ज्यावेळेला वाचेन त्यावेळेला मी नक्की त्याला प्रतिक्रिया देईन, परंतु मी आज ठामपणाने असं सांगू शकतो की हा कथासंग्रह तुमचा, आमच्या विचाराचा कथासंग्रह. हा कथासंग्रह हा तुमच्या माझ्या भूमिकेचा कथासंग्रह आहे. हा कथासंग्रह हा तुमच्या माझ्या मातीत राबण्याच्या घाम सांडलेल्या भूमिकेचा कथासंग्रह. अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांची मुलं शिकली, उच्च शिक्षित झाली आणि शहर जवळ केलं त्यांनी. ग्रामीण भाग उच्च शिक्षित लोकांच्या पासून थोडासा वंचित राहू लागला. मुलं शिकली, गावाकडे बंगले बांधले आणि बंगल्यात मेंढरं बांधली. आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की मुळेवाडी सारख्या माळरानावरती ह्याच्यावरती खूप मोठे 2-2 कोटीचे बंगले बांधले सर, पण बंगल्यामध्ये राहायला माणसं नाही. बंगल्यामध्ये जनावर बांधली, बंगल्यामध्ये मेंढरं घातली आणि एक गडी, उस्मानाबाद बीडकडचा गडी आणायचा, कर्नाटकातलं एक जोडपा आणायचं, ठेवायचं आणि आम्ही बाहेर आमच्या शेतीची रात्र दुसरा कोणतरी करणार. आणि कृषी प्रधान देश म्हणून आम्ही टिपक्या वाजवणार की आमचा कृषी प्रधान देश आहे. आम्हाला मातीत राबायची, आम्हाला मातीत थांब गाळायची सवय मोडायला लागली आणि ते सवय लावण्यासाठी त्या शहरातल्या मुलापर्यंत बापाचं दुखणं जाण्यासाठी साहित्य गरजेचं आहे. बाप शेवटी म्हणतो की कधी तुला वाटलंच तर, डोळ्यात पाणी साठलंच तर, गावाकडच्या मातीसाठी उरात प्रेम दाटलंच तर माझ्या म्हणून तुझ्यासाठी 4 काकड्या खपून ठेव. घामाचं विचार थेंब मातीसाठी जपून ठेव. पैका नंतर अडका नंतर मनात फक्त हेच आहे, कळत कसं नाही तुला हेच साधते. हा पेच सुटला पाहिजे आणि हा पेच सुटण्यासाठी शेतीचं दुखणं, मातीचं दुखणं साहित्यात आलं पाहिजे. या ग्रामीण भागाची वेदना साहित्यात आली पाहिजे आणि ती अत्यंत निकोप आली पाहिजे, अत्यंत उच्च प्रतीनं आली पाहिजे, दर्जेदारपणानं आली पाहिजे. कविता असो, कथा असो, कादंबरी असो, त्या भूमिकेशी लेखक ठाम असला पाहिजे, त्याचा तो स्वानुभव असला पाहिजे. हे साहित्यात येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कवी संमेलन म्हणलं की कवी सोडून व्यासपीठ रिकामं पडलेलं असतं. रसिक उठून जातात, रसिकांचा दोष नाही. आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. साहित्यिकांनी आत्मपरीक्षणातला जाळ असते, ज्ञानेश्वरीची ओवी कविता, तुकोबाचा टाळ असते, डोळ्यामधलं प्रेम असते, काळजामधली माया असते. कविता म्हणजे कवीच्या जगण्याचा पाया असते असं म्हणतात. कविता पाण्यावरची साय असते, पण खरं सांगतो मित्रांनो, कविता आत्महत्येला पर्याय असते. कविता आत्महत्येला पर्याय असते. म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन की या सर्व कार्यक्रमानंतर होणाऱ्या कवी संमेलनामध्ये आपल्याला आणखीन चांगल्या कविता ऐकायला मिळतील. त्या ऐकण्यासाठी सगळ्यांनी थांबा. संमेलन संपेपर्यंत सगळ्यांनी थांबा आणि हा कार्यक्रम आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडूया.
मी या ठिकाणी थांबतो.